विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. आज आहे 22 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसंच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, भारताचे AI लढाऊ विमान कालभैरव कोणत्या युरोपीय देशात तयार केले जाईल? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, पोर्तुगाल. बंगळुरू स्थित फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस या भारतीय कंपनीने पोर्तुगालच्या स्केट पिक्सेल LDA या कंपनीसोबत करार केला. त्यामुळे कालभैरव हे AI आधारित लढाऊ विमान युरोपियन भूमीवर विकसित केले जाणार आहे. हे नाटो मानकानुसार तयार केले जाईल. नाटो ज्याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. पुढील प्रश्न, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारताचा जागतिक पासपोर्ट क्रमांक कितवा आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 80, ऑप्शन बी 75. हिंदी पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारताचा क्रमांक 75 आहे. भारतीय नागरिक 58 देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा सुलभ प्रवेशाने प्रवास करू शकतात. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये कोणते राज्य भारतावर पेयावर अल्कोहोलच्या प्रमाणावर अधिक कर आकारणी धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कर्नाटक. कॅपिटल आहे बेंगळुरू. राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर. गुजरातचे आहे गांधीनगर. तर महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई. कर्नाटक हे अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर आकारणी लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले. यामुळे कमी अल्कोहोल असलेल्या पेयांना प्रोत्साहन मिळेल आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित पर्यायांना चालना मिळेल. पुढील प्रश्न, 17 मे 2026 रोजी विक्रमी 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती कोण ठरले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कामी रीता शेर्पा आणि हा त्यांचा फोटो आहे. नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी 17 मे 2026 रोजी 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करून जागतिक विक्रम केला. त्यांना एव्हरेस्ट मॅन म्हणूनही ओळखले जाते. पुढील प्रश्न, दरवर्षी मानसिक आरोग्य जागृती सप्ताह केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन ए, 11 मे ते 17 मे. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 मे ते 17 मे हा मानसिक आरोग्य जागृती सप्ताह साजरा केला जातो. समाजातील गैरसमज दूर करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तसेच विद्यार्थ्यांना जर कंटेंट आवडत असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायचंय. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 रुपये तर चौथ्या अपत्यासाठी 40,000 रोख मिळणार अशी घोषणा करण्यात आली? तर हे जे मुख्यमंत्री आहेत ते आहे आंध्र प्रदेशचे, ज्याची कॅपिटल आहे अमरावती. आंध्र प्रदेश सरकारने लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 तर चौथ्या अपत्यासाठी 40,000 देण्याची घोषणा केली. ही पॉप्युलेशन केअर धोरणाचा भाग आहे. पुढील प्रश्न, इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आणि सी, दोन्ही ऑप्शन सेम आहेत. अली फलिय कादिम अल जैदी यांनी हा पदभार स्वीकारला. तर लक्षात घ्या, यांनी इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे इराकच्या राजकारणात नव्या पिढीचे नेतृत्व पुढे आले. आता 2026चे नवीन पंतप्रधान बघूयात. युक्रेनचे आहे युलिया स्विरिडेन्को. रवांडाचे आहे जस्टिन न्युंगी युमवा. म्यानमारचे आहे यू चो सो. जमैकाचे आहे अँड्र्यू हॉल्डेस. थायलंडचे आहे अनुतिन चान विराकुल. फ्रान्सचे आहे सेबेस्टियन लेकार्नो. मादागास्करचे आहे रुपिन फोंजुनाट झाफी सियाओ. यानंतर जपानचे आहेत साने ताकाची. नेदरलँडचे आहेत रॉब जेटन. हंगेरीचे आहे पीटर मॅग्यार आणि इराकचे आहेत अली फलिय कादिम अल जैदी. पुढील प्रश्न, AI आधारित हिलबोट अभय कोणत्या संस्थेने सुरू केला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, CBI. अभय AI बेस्ड हिलबोट फॉर ऑथेंटिकेशन ऑफ युअर नोटीस हा AI आधारित हिलबोट CBIने सुरू केला आहे. हा नागरिकांना CBIच्या नावाने येणाऱ्या नोटिसांची सत्यता पडताळण्यास मदत करतो आणि डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी उपयुक्त ठरतो. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले माउंट उटरुंकू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, बोलिव्हिया. माउंट उंटरुकू हा ज्वालामुखी बोलिव्हिया देशात स्थित आहे. अलीकडे भूगर्भीय हालचाली आणि ज्वालामुखी अभ्यासामुळे तो चर्चेत आला आहे. पुढील प्रश्न,
संशोधन आणि विश्लेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी. रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉ द्वारे आयोजित आर्यन काओ मेमोरियल लेक्चर 2026 दरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात जागतिक सहकार्याच्या गरजेवर भर दिला, ज्यामध्ये एकसमान कायदे, प्रत्यार्पण यंत्रणा आणि गुप्त माहितीची देवाणघेवाण यांचा समावेश आहे. रॉ ही भारताची बाह्य गुप्तचर संस्था आहे, जी परदेशी गुप्त माहिती गोळा करणे आणि बाह्य सुरक्षा धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदार आहे. ही संस्था दहशतवाद विरोधी, सायबर सुरक्षा, अण्वस्त्र प्रसार रोखणे आणि सामरिक गुप्तचर कारवायांमध्ये प्रमुख भूमिका बजावते. तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. तर अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत ना, त्यांची आपल्याला रिव्हिजन करायचे. जेवढेही प्रश्न आहेत, तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर काय करायचंय, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा, म्हणजे आपले किती प्रश्न लक्षात राहिलेत हे तुम्हाला कळेल. वरिष्ठ काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन यांनी केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2026च्या केरळ विधानसभा निवडणुकीत ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले? आता प्रश्नाचं उत्तर कमेंट करताना तुम्ही काय करायचं, 1 ए बी सी किंवा डी असं खाली कमेंट करा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी परवूर. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस कधी साजरा केला जातो? व्हिडिओला पॉज करून कमेंट करा. उत्तर आहे 18 मे. पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या AI संचालित फिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? उत्तर आहे गुवाहाटी. पुढील प्रश्न, नेदरलँडमधील लायडेन विद्यापीठाने 11व्या शतकातील ऐतिहासिक अनवेंगल ताम्रपत्र भारतात परत केले आहेत. हे ताम्रपत्र कोणत्या प्राचीन भारतीय राजवंशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन सी चोल राजवंश. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस या सन्मानाने गौरवण्यात आले. हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे? उत्तर आहे ऑप्शन बी स्वीडन. पुढील प्रश्न, भारत आणि नेदरलँड्स यांच्यात कोणत्या प्रकल्पासाठी तांत्रिक सहकार्य करार करण्यात आला, ज्याचा उद्देश जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित गोड्या पाण्याचा जलाशय तयार करणे आहे? उत्तर आहे ऑप्शन ए कल्पसर प्रकल्प. पुढील प्रश्न, 79व्या जागतिक आरोग्य सभेचे आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे? उत्तर आहे ऑप्शन सी जिनिव्हा. पुढील प्रश्न, तिसरा भारत नॉर्डिक शिखर संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्लो. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये भारताने 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी कोणत्या जागतिक IT सुरक्षा मानांकन संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले? उत्तर आहे ऑप्शन बी कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्ड. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने NSQ औषधांचा मागोवा घेण्यासाठी आणि NDPS औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतातील पहिले एकात्मिक तंत्रज्ञान आधारित मॉनिटरिंग पोर्टल सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला प्रोजेक्ट गरुड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? जैव तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, नवकरणीय ऊर्जा की कृषी? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. फक्त 99 रुपयात तुम्हाला 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट मिळून जातील. कंटेंट आवडलं असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.